नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आहे मंगळवार. पुन्हा काहीतरी नवीन घेऊन आली मी तुमच्यासाठी. आपण ह्या आठवड्याच्या सिरीजमध्ये पण सोप्या सुंदर रांगोळ्या म्हणजे कमी वेळात कशा रांगोळ्या काढता येतील हे बघणार आहोत. तर आजची रांगोळीचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि तुमचं काही म्हणणं असेल ते पण मला कमेंटद्वारे कळवा. मी ते सॉल्व करण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर ही रांगोळी बघा, मी अशा पद्धतीने गोल काढून घेतलेला आहे तर स्टेन्सिलच्या मदतीने, आणि त्याच्यामध्ये एक लाल कलर भरून आतमध्ये पण एक छोटा गोल काढून घेतला आणि लाल कलर दिला आहे त्याला. बाजूने अशा रेषा देऊन घ्यायच्या. तुम्हाला मी कालच्या भागातच सांगितलं होतं मैत्रिणी, आपली जी रांगोळी आहे ती एक भौमितीशी पण रिलेटेड आहे. तर अशा रेषा, सर्कल, पुन्हा चौकोन आपण जे काढतो हे भौमितिक आकृत्या आहेत, गणिताशी संबंध आहे त्याचा. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने अशी डिझाईन करून घेतली मी. आता जवळजवळ मैत्रिणींनो, जो जूनमध्ये पावसाळा लागायचा तो आत्ताच सुरू झाला आहे, मेमध्येच. तुमच्याकडे पण पावसाळा सुरू झाला की नाही मला नक्की कळवा. आणि आता मी जेव्हा बाहेर रांगोळी काढते इकडे, तर खूप वारं येतं, त्याच्यामुळे ती रांगोळी पुसून जाते. तरी पण मैत्रिणींनो, जरी रांगोळी पुसली तरी आपण दुसऱ्या दिवशी रांगोळी काढावी अशी मला वाटतं. आता गावाकडे बघा, बाहेर रांगोळी काढतात बायका, म्हणजे अंगण वगैरे सारून शेणाने सडा टाकून. तिथे कसं आहे माहिती आहे का मैत्रिणींनो, जरी पाऊस असला ना तरी रांगोळी काढतात. म्हणजे ती रांगोळी पुसली गेली तरी चालते, पण त्या बायका रोज रांगोळी काढतात. म्हणजे मी असं ऑब्झर्व केलं आहे लहानपणापासून. माझ्या घरी तरी तसंच आहे. जरी पाऊस यायचा ना, म्हणजे समजा सकाळी पाऊस नसला ना, रांगोळी काढून ठेवायच्या बायका. दुपारनंतर पुसली तरी काही नाही. पण म्हणजे त्यांचं हे किती बघा ना, म्हणजे रांगोळी काढलीच गेली पाहिजे. असं एकही घर दिसणार नाही बिना रांगोळीचं तिथे. मी आता होती ना तिकडे, सगळेजण रांगोळी काढायचे. तर नक्की रांगोळी काढत जा मैत्रिणीनं. बघा अशी डिझाईन तयार केली मी. तुम्ही तुमच्या याच्याने वेगवेगळे शेप्स पण घेऊ शकता, कलर पण दुसरे वापरू शकता. एका ताईंची कमेंट आली होती की आमची फरशी व्हाईट कलरची, त्याच्यामुळे तुम्ही कलरमधल्या रांगोळ्या दाखवा. तर त्या ताईंसाठी एक सांगणं आहे की मी नक्की ट्राय करते कलरच्या पण रांगोळ्या काढण्याचा. किंवा तुम्ही आपले जुने व्हिडिओ पण बघू शकता, त्यात पूर्ण कलरमधल्याच रांगोळ्या आहे. किंवा तुम्ही ही जी रांगोळी आपण जी काढतो आहे ती पण दुसरा सफेद कलर न वापरता दुसरा कलर वापरून पण काढू शकता सफेद फरशीवर. तरी मी काढेलच मी. म्हणजे काही ताईंची काही रिक्वेस्ट येते आहे की अशा सोप्या साध्या व्हाईट कलरच्या रांगोळ्या काढा, आणि काहींची कलरवाल्या. तर मी सगळ्यांचं म्हणणं ऐकणार आहे. अधूनमधून ह्या रांगोळ्या काही काढत जाऊ आणि काही कलरवाल्या. तर अशा पद्धतीने बघा मैत्रिणींनो, आपली ही रांगोळी संपत आली. आजच्या व्हिडिओत एकच रांगोळी काढली, ती थोडी तिला वेळ लागणारी होती त्यामुळे. तर ही रांगोळी नक्की ट्राय करणार आणि कशी वाटली कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. भेटू पुन्हा उद्याच्या भागात.